मित्रांनो, तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताय. तुम्हाला शेवटला डिग्री बी-टेक पाहिजे का बी-ई हेच तुम्हाला माहीत नाही. हे कोणत्या कॉलेजवर डिपेंड असतं हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण बी-ई डिग्री ही तुम्हाला नॉन ऑटोनॉमस कॉलेज देतं आणि बी-टेकची डिग्री तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज देतं. आता ह्या दोन्ही कॉलेजचं मी तुम्हाला डिफरन्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आधी आपण पाहूया ऑटोनॉमस कॉलेजचा काय विषय असतो. तर ऑटोनॉमस कॉलेजमध्ये स्वतःचा सिलेबस असतो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे ट्रेंड चालू आहे त्यानुसार अपडेटेड ट्रेंडनुसार सिलेबस काढतात. आणि सेकंड असं आहे का त्यांचे पेपर. तर ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ते स्वतःचे पेपर काढतात. स्वतःचे एक्झाम टाईम ठरवतात. त्यांच्यानुसार पेपर होत राहतात. त्यांना बाकीच्या युनिव्हर्सिटीनुसार काही घेणं-देणं नसतं. आता थर्ड म्हणजे त्यांचा रिझल्ट. आता जर ज्यावेळेस पेपर ऑटोनॉमसमध्ये ज्यावेळेस पेपर होतील, त्या 10 ते 15 दिवसानंतरच त्यांचा रिझल्ट लागतो. आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर त्यांचे परत बॅकचे पेपर होतात. त्यामुळे रिझल्टमध्ये पण सुद्धा कोणताही प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस तुम्ही पेपर द्याल 10 दिवसानंतर तुम्हाला तुमचा रिझल्टसुद्धा कळतो. आणि लास्टला डिग्री. तर ऑटोनॉमसमध्ये तुम्हाला बी-टेकची डिग्री भेटून जाते आणि ते जे कॉलेज आहे, ज्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे, समजा जर एस-पी-पीयूला ॲफिलिएटेड जर असेल, तर तुम्हाला एस-पी-पीयूची बी-टेकची डिग्री ऑटोनॉमस कॉलेजमध्ये भेटून जाणार. तर आता सेकंड पाहूया नॉन ऑटोनॉमस. आता नॉन ऑटोनॉमसचा विषय असा आहे का जशी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, त्या कॉलेजला जेवढे पण नॉन ऑटोनॉमस कॉलेज ॲफिलिएटेड आहेत, तर त्या सर्व कॉलेजला सिलेबस एकच असतो. आता त्यांचा एक्झाम जेव्हा पण युनिव्हर्सिटी एक्झाम डेट सांगेल, त्यानुसारच यांचे कॉलेजचे एक्झाम होतात, पेपर होतात, प्रॅक्टिकल होतात. पण त्या सगळ्या कॉलेजचे सेम टाईमला पेपर होणार, सेम टाईमला प्रॅक्टिकल होणार, ज्यावेळेस युनिव्हर्सिटी सांगेल. तिसरं म्हणजे रिझल्ट. तर युनिव्हर्सिटीचा रिझल्ट तुम्हाला काही दिवसानंतर लागतो. जसं की 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर. आणि रिझल्टला पण थोडा कधी-कधी प्रॉब्लेम येतो. युनिव्हर्सिटीची साईट चालत नाही. काही मुलांचे चुकीचे रिझल्ट दाखवतात. असं पण बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्यानंतर त्यांची डिग्री. तर जे नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे त्यांना फक्त बी-ईची डिग्री भेटते. फक्त बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. तर आता या दोन्हींमधला फरक काय आपण पाहूया. तर दोन्हींचा जर सिलेबस पाहिला, तर ऑटोनॉमस कॉलेजचा सिलेबस अपडेटेड असतो आणि नॉन ऑटोनॉमसचा सिलेबस जो आहे आधीपासून तर तोच असतो आणि सगळ्या कॉलेजला सेम असतो. तर दुसरं बघितलं तर एक्झाम. तर ऑटोनॉमस कॉलेज एक्झाम त्यांच्या मानानुसार घेतं. त्यांच्यावर डिपेंड असतं कॉलेजवर. आणि जे नॉन ऑटोनॉमस आहे ते युनिव्हर्सिटी ठरवतं कधी एक्झाम घ्यायचं, कधी प्रॅक्टिकल ठेवायचं. तर तिसरं रिझल्ट. आता रिझल्ट ऑटोनॉमस कॉलेजमध्ये रिझल्ट एकदम फास्ट लागतो. 10 ते 15 दिवसामध्ये रिझल्ट लागतो आणि काही दिवसात परत 15 ते 20 दिवसात तुमचे बॅकचे पेपर लगेच होतात. तसं नॉन ऑटोनॉमसला जेव्हा युनिव्हर्सिटी ठरवेल त्यावेळेस रिझल्ट लागतो आणि त्या रिझल्टमध्ये पण कधी कधी काही चुका होतात आणि काही गडबड होत राहते. पोरांचे मार्क्स कमी दाखवतात, काही पोरांना पास दाखवतात, तर काहींना फेल दाखवतात. आणि फी स्ट्रक्चर पाहिलं, सगळ्यात महत्त्वाचं फी स्ट्रक्चर असतं. तर ऑटोनॉमसला फी थोडीशी जास्त असते, जे नॉन ऑटोनॉमसपेक्षा. तुम्हाला एक्झामची फी पण जास्त द्यावं लागते. जर दुसरी युनिव्हर्सिटी जर तुम्हाला ₹300-400 घेत असेल, तर तुम्हाला इकडे ऑटोनॉमसमध्ये थोडे त्याच्या दुप्पटच फी द्यावी लागते. तर एवढा सिंपल डिफरन्स आहे. फक्त जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर असेच इंजिनिअरिंगचे नवीन-नवीन व्हिडिओ येत राहतील.